तर हे बघा, हे कपड्याच्या चिंदीमधून माणूस बनवलाय. वाव. ऍक्च्युली हे फिश बियरच्या बॉटलनी बनवले. बियरचं, हा बियरचीच आहे, काचेच्या बॉटल्सनी बनवले. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार. अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मी आज चालली आहे काला घोडा बघायला आणि मी पण फर्स्ट टाइमच चालली आहे. तर मी तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं सांगेल. सो पूर्ण ब्लॉग बघा कंटिन्यू. तर चला आपण आता निघूया. दादरला उतरून आता चर्चगेट ट्रेन पकडली आहे आणि मग चर्चगेट स्टेशनला गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते कोणती टॅक्सी करायची आणि टॅक्सी किती रुपये घेते. चर्चगेटवरून एक्झिट मारल्यानंतर इकडे टॅक्सीज आहेत. सो त्यांना विचारूया आपण काला घोड्याला जायला किती घेतात. सो आम्हाला टॅक्सी भेटली आणि टॅक्सी 20 रुपीजच घेते. इथून 5 मिनिटावरच आहे काला घोडा. सो चला जाऊयात. तर आता इथे चेकिंग पर्स आणली, इथे दाखवायला लागेल. तर आता मी एंट्री केली आहे इकडून. इथे चेकिंग वगैरे होते. चेकिंग वगैरे झाल्यानंतर आता फायनली एंट्री करतोय आपण. आणि इकडे फीज वगैरे पण काय नाहीये, की एंट्री फीज वगैरे असं काहीच नाही. सो चला आतमध्ये जाऊया. आणि इथेच बघा सगळे बॉटल्सचं बनवलंय हे. चला बघूयात आतमध्ये आता. तर इकडे एंट्री मारल्या काही स्टॉल्स आहेत. डस्टबिन्स बघा. किती युनिक प्रकारचे डस्टबिन्स आहेत, त्यांना आर्ट केलंय. आणि इथे पण कपड्यांचे दुकान आहे. इकडे पण आर्ट केलंय विक्रांत. तर इथे खूप आरती पण तोरण वगैरे लावतो आपण घराला, तसं काही आहे. युनिकच आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे. हा एरोप्लेन आहे आणि त्याच्यावरती मुलगी आहे. आणि ह्यांनी बुक्स ठेवून तिला सर्वात एकदम भारी, मला इकडे आतापर्यंत खूप भारी गोष्ट वाटली ती म्हणजे जवळून बघू. हे भूताचे हड्ड्या लटकले. अरे बाप, खूप डरावणं वाटतं. खूप भारी, खूप भारी. हे खूप मस्त वाटतं इतरांपेक्षा. चला पुढे बघू अजून. कॅन्डल्स आहेत खूप सारे. इकडे बघा, इकडून छान बरोबर दिसतात भूताचं. इकडे पण काहीतरी आहे. लोक फोन आतमध्ये टाकून काहीतरी करताय. आपण पण ट्राय करू, बघूयात आधी ते काय करते. असं बोलतात की आपण फोन आतमध्ये टाकल्यानंतर फोन कुठे पण जाऊ दे, त्याच्यात आपण दिसू. तर आपण पण ट्राय करू. आता सध्या ब्लॉग स्टॉप करू आणि माझा फोन मी टाकून बघते कसं.
तर त्याच्यामध्ये काय नव्हतं, फक्त मिरर मध्ये फोन आपला दिसत होता, बाकी काय नव्हतं. तर इथे आहे गेम्स अँड इथे काहीतरी बनलंय कॉटनचं आणि हे पण नाईस आहे. झाडाला पूर्ण लाइटिंग केलंय आणि इकडे खूप सारी पब्लिक बसली आहे. सो बघूयात आता अजून पुढे जाऊन. तर हे बघा, हे कपड्याच्या चिंदीमधून माणूस बनवलाय. वाव, त्याचा हार्ट बघा, हार्ट की काय काय माहित नाही मधोमध, पण खूप भारी वाटतंय. आणि इकडे लाकडापासून बनवलंय. वाव, नाईस. आता इथे पुढे आल्यावर झाडावर छत्र्या लटकवल्यात. खूप भारी आहे हे बघायसारखं. आणि इथे बघा, काहीतरी बनवलंय, माहित नाही काय. मला फिश फिश बघा, बॉटल पासून फिश. मला असं वाटते ज्या गोष्टी यूजला येत नाही, बॉटल्स वगैरे आपण पिल्यानंतर फेकून देतो, त्याचं असं सगळं काय आर्ट होऊ शकतं. इकडे आपल्याला दिसतंय आणि खूप भारी बनवते फिश. गाईज इकडे सलून सुद्धा आहे बघा इथे. आणि तो एका माणसाचे कापतोय पण. खूप छान आहे इकडे. जागी विचारलं होतं की टॉपची प्राइस काय आहे, तर तिने 2000 रुपये बोलली. बापरे, इकडे एवढं महाग आहेत सगळ्या गोष्टी, खूप महाग आहेत. आणि इकडे सुद्धा फॅशन सेल लावलाय. हे बघा, हे धाग्यापासून बनलंय आणि हे बटन्स पासून बनलंय. आणि ते सुद्धा बघा, इकडे दाखवलंय कशापासून काय बनलंय. खूप छान आहे. हे काय आय डोंट नो, बट ब्युटिफुल आहे. आणि हे इथे पण त्याचे बॉटलची फिश. सो नाईस. हे डोळा कसा फडफडतो याच्यामध्ये. ऍक्च्युली हे फिश बिअरच्या बॉटलनी बनवले. बिअरचं, हा बिअरचीच आहे, काचेच्या बॉटल्सनी बनवलंय. इकडे सुद्धा फोटोशूटसाठी आहे. सो मी पण जाणार आहे काढायला, तर त्याच्यासाठी आधी लाईन लावायला हवी. चला लाईन लावू. तर आपण जाऊया, बघूया इथे. तर आता इथे काढणार आहे मी फोटो. सो असं दिसतं मिरर मध्ये. खूप सारे स्टॉल्स आहेत गाईज. आम्ही विचारलं होतं, बट एवढे महाग आहेत, खूप महाग आहेत. खूप छान आहे. हे ऍक्च्युली डोक्याला लावायचं आहे. भैया कैसे आहे? 200चं आहे बघा हे. तर गाईज मी इथे आले, बट मला हे समजत नव्हतं की ह्या एरियाचं किंवा ह्या फेस्टिवलचं नाव काला घोडा काय आहे. सो आता मला दिसलंय इथे काळा घोडा आहे आणि हे नाव.
ते समजलं.